वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन्नित्यं महापातकनाशनं विघ्नेशं विघ्नहर्तारं पार्वती हृदयप्रियं विनायकं गणपतिं देवं तं यजाम्यहं। नमस्कार मंडळी, आमच्या ज्योतिष मंडळी ह्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। येणारा आठवडा दिनांक 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर याकरिता तुम्हाला आमच्या चॅनेलकडून शुभेच्छा। येणारा आठवडा तुम्हाला आरोग्य संपन्नता देणारा, सकारात्मक दृष्टिकोन देणारा आणि तुमच्या जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याचं सामर्थ्य वाढवणारा ठरो, अशा शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की ज्यांनी आमचं चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल। तेव्हा व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती गजाननाचं स्मरण केलं, आता मुख्य व्हिडिओला सुरुवात करतो। मेष ते मीन ह्या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2025। मेष रास ह्या आठवड्यात सूर्य धनु राशीत भ्रमण करीत असून मंगळाचा चंद्राशी होणारा योग तुमच्या निर्णय क्षमतेला धार देणारा ठरेल। बुध आणि गुरुचा सकारात्मक दृष्टिकोन मेष राशीच्या जातकांना विचारपूर्वक निर्णय घेण्यास मदत करेल। काही दिवसातच चंद्राचा लाभस्थानातून प्रवास होत असल्यामुळे अचानक संधी, नवीन ओळखी व मनातील आत्मविश्वास वाढताना दिसेल। मात्र शनीच्या प्रभावामुळे शक्यतो घाई गडबड टाळणे आवश्यक आहे। नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा जबाबदारी वाढवणारा असून वरिष्ठांकडून तुमच्याबद्दल अपेक्षा वाढणार आहेत, पण तुमची कार्यक्षमता त्यांना समाधान देणारी असेल। काही लोकांना नव्या प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते। बदली किंवा प्रमोशन संबंधी चर्चा सुरू होऊ शकतात। मात्र शब्दांवर नियंत्रण ठेवा, कोणाच्याही बाबतीत अपशब्द वापरू नका। ऑफिसमधील राजकारण व गॉसिपमध्ये अडकू नका, त्यापासून दूर राहा। व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संधी आणि सावधगिरी यांचा समतोल राखणारा आहे। नवीन करार किंवा डील्ससाठी योग्य वेळ देणे आवश्यक आहे, मात्र कागदपत्र नीट तपासूनच योग्य निर्णय घ्या। जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात। भागीदारी व्यवसायात संवाद स्पष्ट केल्यास गैरसमज टळतील। मंगळाचा प्रभाव असल्याने धाडसी निर्णय फायदेशीर ठरू शकतात। मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा एकाग्रता वाढवणारा असून अभ्यासात सातत्य राहील। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकतं, मात्र अभ्यासात आळस किंवा मोबाईलवर स्क्रीन टाईम वाढवल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं। तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवा, त्याचे योग्य सुपरिणाम आठवड्याच्या शेवटी तुम्हाला नक्की पाहायला मिळतील। वैवाहिक जीवनात मेष राशीच्या जातकांनी संवादाला खूप महत्त्व देणे आवश्यक आहे। जोडीदाराच्या भावना समजून घेणे आवश्यक असून लहान सहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात, पण संयम ठेवा। वादापासून दूर राहा, संवाद साधण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे नात्यातील गोडवा टिकून राहील। प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनिक जवळीक वाढवणारा असून जुने गैरसमज दूर होतील। आर्थिकदृष्ट्या मेष राशीच्या जातकांना हा आठवडा मिश्रफल देणारा असून उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील, पण खर्च अचानक वाढू शकतो। घरगुती खर्च, प्रवास किंवा दुरुस्तीवर पैसा या आठवड्यात खर्च होऊ शकतो, तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा। कुठलीही गुंतवणूक करताना त्यातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या। उधारी देणे किंवा उधारी घेणे शक्यतो ह्या आठवड्यात टाळलेले बरे। आरोग्याबाबत मेष राशीच्या जातकांना हा आठवडा सावधगिरीचा असून डोकेदुखी, रक्तदाब, पचनाशी संबंधित तक्रारी ह्या आठवड्यात डोकोबर काढू शकतात। कामाचा ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा। नियमित चालण्याचा व्यायाम करा, योग व प्राणायाम करा आणि पुरेशी झोप घ्या। त्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही सशक्त राहील आणि येणाऱ्या शारीरिक व मानसिक अडचणी तुम्ही सहज दूर करू शकाल। मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9। शुभ रंग आहे केशरी व लाल। शुभ वार आहे रविवार व मंगळवार। शुभ दिनांक आहे 21, 23 व 26 डिसेंबर। मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी गणपतीला एक लाल फूल अर्पण करा आणि ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 18 वेळेला गणपतीसमोर उभं राहून जप करा। शक्य असल्यास मंगळवारी गरजू व्यक्तीस अन्न किंवा लाल वस्तू भेट करा, त्यामुळे मानसिक तणाव कमी होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल। वृषभ राशीच्या जातकांना शुक्र आणि बुध यांचा अनुकूल प्रभाव वृषभ राशीवर ह्या आठवड्यात जाणवणार असून मंगळाचा मध्यम दृष्टिकोन असल्यामुळे कामातील गती वाढणार आहे, पण घाई करणे टाळा। चंद्राच्या स्थितीमुळे आठवड्याच्या मध्यावर भावनिक चढउतार जाणवू शकतात।
गुरुग्रह स्थिर असल्याने दीर्घकालीन निर्णयांसाठी हा काळ योग्य आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना ह्या आठवड्यात जबाबदाऱ्या वाढलेल्या दिसतील. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त राहतील, पण तुमची काम करण्याची पद्धत त्यांना समाधान देऊन जाईल. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. बदलीचा विचार करत असाल तर सध्या निरीक्षण करा. लगेच कुठलाही त्याबाबत निर्णय घेऊ नका. व्यावसायिकांसाठी आठवडा स्थिर नियोजनाचा असून जुने ग्राहक पुन्हा संपर्क करतील. भागीदारी व्यवसायात संवाद स्पष्ट ठेवणे आवश्यक असून मोठा आर्थिक निर्णय आठवड्याच्या उत्तरार्धात घेणे फायदेशीर ठरेल. शेती, अन्न, सौंदर्य, जमीन किंवा वस्त्र व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा विशेष अनुकूल असणार आहे. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेचा कस पाहणारा असून अभ्यासात सातत्य ठेवल्यास त्याचे चांगले सुपरिणाम मिळू शकतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. कला, डिझाईन, संगीत, फायनान्स आणि व्यवस्थापन विषयातील विद्यार्थ्यांना ह्यात विशेष यश मिळू शकते. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये समजूतदारपणा दाखवणं आवश्यक असून लहान विषयांवर वाद टाळल्यास नात्यातील स्थैर्य वाढेल. वादापासून दूर राहा आणि संवाद साधा. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या खोल जाणारा असून संवाद वाढवला तर नाते अधिक मजबूत होईल. जुने गैरसमज दूर होण्याची हीच योग्य संधी आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम ते चांगला असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढू शकतात. लक्झरियस वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा. गुंतवणुकीसाठी सल्ला घेऊनच पुढे जा. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता ह्या आठवड्याच्या शेवटी आहे, तेव्हा आत्तापासूनच त्याचा तगादा लावा. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना पचनसंस्था व घसा याची विशेष काळजी ह्या आठवड्यात घेणं आवश्यक आहे. थंड पदार्थ टाळा. कामाचा ताण व मानसिक थकवा निर्माण झाल्यास पुरेशी झोप घ्या आणि थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. योग व प्राणायाम करा, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 6. शुभ रंग आहे पांढरा आणि फिकट हिरवा. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 22 व 26 डिसेंबर. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी सकाळी श्रीसूक्ताचे 3 पाठ करा आणि ओम शुक्राय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे अन्न व मिठाई गरजू व्यक्तींना दान करा, त्यामुळे आर्थिक व कौटुंबिक स्थिरता वाढण्यास मदत होईल. मिथुन रास या आठवड्यात बुधग्रहाचा प्रभाव मिथुन राशीवर विशेष राहणार आहे, कारण बुध हा तुमचा स्वामी असून सूर्य बुध युतीमुळे बुद्धी, संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता वाढलेली दिसेल. चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे काही दिवस मानसिक अस्थिरता जाणवू शकते, परंतु गुरुचे संरक्षण असल्याने मोठे नुकसान होणार नाही. शुक्र ग्रहामुळे नातेसंबंधात गोडवा निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना ह्या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाची दखल घेतली जाईल. जे लोक बदलीच्या शोधात आहेत त्यांना नवीन संधीचे संकेत मिळतील. मात्र कुठलाही निर्णय घाईने घेऊ नका. ऑफिसमध्ये संवाद स्पष्ट ठेवल्यास गैरसमज टाळता येतील. व्यावसायिकांसाठी आठवडा मिश्र फलदायक ठरणार असून जुने क्लायंट पुन्हा संपर्कात येऊ शकतात, तेव्हा संपर्काचा वेग वाढवणं गरजेचं आहे. नवीन करार करताना कागदपत्रे नीट तपासून बघा. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा, अन्यथा वाद निर्माण होऊ शकतात. ऑनलाईन, मीडिया, शिक्षण, कन्सल्टिंग क्षेत्रात असलेल्यांना चांगले लाभ ह्या आठवड्यात होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने अनुकूल असून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. मात्र मोबाईल, सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवा, त्यामुळे तुम्ही अधिक यश संपादन करू शकाल. कला, लेखन, भाषाशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष प्रगती साधता येईल. वैवाहिक जीवनामध्ये संवाद वाढवल्यामुळे गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडू नका. प्रेमसंबंधात असलेल्यांनी भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. अविवाहितांना नवीन ओळखीचा योग आहे, मात्र लगेच निर्णय घेणे टाळा. आर्थिक बाबतीमध्ये हा आठवडा स्थिर राहणार असून अचानक खर्च वाढू शकतात, त्यामुळे बजेट आधीच ठरवा. गुंतवणुकीसाठी आठवड्याचा उत्तरार्ध चांगला आहे. शेअर मार्केट किंवा रिस्क असलेल्या गुंतवणुकीत तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जुने अडकलेले पैसे असतील तर त्याची वसुली होण्याचा हाच योग्य काळ आहे, त्यामुळे त्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तगादा लावा. मिथुन राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने आठवड्यात थकवा, डोकेदुखी किंवा झोपेची कमतरता तुम्हाला या आठवड्यात जाणवू शकते. नियमित दिनचर्या आणि पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी टाळण्यासाठी हलका आहार घ्या. ध्यान आणि प्राणायाम याचा योग्य विनियोग करा.
मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवा, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 24 डिसेंबर व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा आणि हिरव्या रंगाच्या वस्तू उदाहरणार्थ हिरवी मूगडाळ, हिरवी भाजी दान करा. त्यामुळे बुद्धी, निर्णयक्षमता आणि आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होईल. कर्क राशीच्या जातकांना सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असल्याने कर्क राशीच्या जातकांसाठी संबंध, जबाबदाऱ्या आणि व्यवहार या विषयांवर विशेष भर देणे आवश्यक आहे. चंद्र हा तुमचा स्वामी असल्याने त्याची सतत बदलणारी स्थिती मानसिक चढउतार देऊ शकते. बुध शुक्र युतीमुळे संवाद कौशल्य, समजूतदारपणा आणि सौम्य निर्णय क्षमता वाढणार आहे. शनीचा प्रभाव कुटुंब व कामातील जबाबदाऱ्या वाढवणारा ठरेल. एकूणच ग्रहयोग पाहता हा आठवडा परिपक्व निर्णयांचा आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना हा आठवडा संयमाची परीक्षा पाहणारा ठरू शकतो. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील आणि कामाचे ओझे देखील वाढेल. मात्र तुमची निष्ठा, चिकाटी आणि कामातील बारकावे लक्षात घेतले जातील. नवीन प्रोजेक्ट, जबाबदारी किंवा बदलाची सूचना मिळू शकते. सरकारी, शिक्षण, आरोग्य आणि सेवा क्षेत्रातील लोकांना ह्या आठवड्यात स्थिरता मिळेल. ऑफिसमधील राजकारणांपासून कर्क राशीच्या जातकाने ह्या आठवड्यात स्वतःला दूर ठेवणे फायदेशीर ठरेल. व्यावसायिकदृष्ट्या आठवडा स्थिर पण विचारपूर्वक निर्णयांचा आहे. मोठी गुंतवणूक किंवा जोखमीचे निर्णय शक्यतो तात्पुरते पुढे ढकललेले बरे. जुने ग्राहक, ओळखी किंवा रेफरन्समधून नवीन संधी मिळू शकतात. भागीदारी व्यवसायात स्पष्ट संवाद आवश्यक आहे, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. घरगुती व्यवसाय, अन्न, रिअल इस्टेट, दुधाशी संबंधित व्यवसाय, महिला केंद्रित सेवा यांना चांगला प्रतिसाद ह्या आठवड्यात मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा आहे. मन एकाग्र न राहिल्यामुळे अभ्यासात खंड पडू शकतो, पण वेळेचं योग्य नियोजन केल्यास तुम्ही यशकीर्ती संपदा प्राप्त करू शकाल. स्पर्धा परीक्षा, संशोधन, लेखन आणि कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष प्रगती साधता येईल. पालक किंवा गुरुजनांचा सल्ला उपयोगी ठरेल. भावनिक गोंधळ झाल्याचा अभ्यासावर परिणाम होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा असून जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यास तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र प्रामाणिक संवादाने नाते अधिक दृढ होईल. प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्यांनी हा आठवडा भावनिक जवळीक वाढवणारा असून जुन्या गैरसमजांना माफी देऊन पुढे जाण्याची संधी मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलित असून उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल ठेवणं आवश्यक आहे. अचानक खर्च वाढू शकतात. विशेषतः घर, वाहन किंवा आरोग्याशी संबंधित खर्च या आठवड्यात होऊ शकतात, तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा. बचतीकडे लक्ष दिल्यास महिन्याच्या शेवटी दिलासा मिळेल. कर्ज, उधारी किंवा आर्थिक वाद टाळणे हिताचे ठरेल. गुंतवणुकीसाठी सल्ला घेऊनच पुढे जा. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना हा आठवडा मानसिक थकवा, पचनसंस्थेचे त्रास, झोपेची अनियमितता यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. पुरेसे पाणी प्या, घरगुती आहार घ्या आणि भावनिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम व शांत चालण्याचा सराव करा. महिलांनी हार्मोनल आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. लहान त्रास देखील पुढे मोठी समस्या निर्माण करू शकतो. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2, शुभ रंग आहे पांढरा व क्रीम, शुभवार आहे सोमवार, शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर 1 पेलाभर दूध अर्पण करा व 11 पांढरी फुले अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यामुळे मानसिक शांती वाढेल, भावनिक स्थिरता येईल आणि कौटुंबिक सौख्य लाभेल. सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत असल्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना कर्मक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढलेल्या जाणवतील. सूर्य व बुध यांचा संयोग कार्यक्षेत्रात निर्णयक्षमता वाढवणारा ठरेल. चंद्राचे बदलते स्थान भावनिक चढउतार देऊ शकतो, मात्र गुरूचा अनुकूल दृष्टियोग मानसिक स्थिरता देईल. शनीच्या प्रभावामुळे कामात शिस्त आवश्यक राहील. म्हणून एकूणच ग्रहयोग परिश्रमाला यश देणारे आहेत, पण घाईगडबड टाळा, घाईपासून दूर राहा. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींना ह्या आठवड्यात कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढू शकतात, त्यामुळे जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त कामाची संधी मिळू शकते. काही जणांसाठी बदलीची भूमिका बदलाचे संकेत आहेत. ऑफिसमध्ये वाद टाळून संयमाने संवाद साधल्यास तुमची प्रतिमा अधिक चांगली राहण्यास मदत होईल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना नियम व कागदपत्रांबाबत अधिक सावध राहणे आवश्यक आहे. व्यावसायिकांना हा आठवडा नियोजनाचा असून अचानक मोठा नफा अपेक्षित न ठेवता स्थिर प्रगतीकडे लक्ष ठेवा.
जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात. नवीन गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या. जाहिरात, मार्केटिंग व ऑनलाईन व्यवहारांमधून हळूहळू फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा असून मन विचलित होण्याची शक्यता असल्यामुळे वेळापत्रक पाळणे महत्त्वाचे ठरेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून योग्य दिशा मिळू शकते. कला, व्यवस्थापन व नेतृत्व कौशल्याशी संबंधित विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्याची योग्य संधी मिळेल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये संवादाचा अभाव या आठवड्यात तुम्हाला जाणवू शकतो. छोट्या गोष्टींवरून गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आवश्यक असून प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी हा आठवडा थोडा संवेदनशील असणार आहे. अहंकार बाजूला ठेवून प्रेमाने संवाद साधल्यास नाते अधिक दृढ होईल. अविवाहितांसाठी जुनी ओळख पुन्हा प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र स्वरूपाचा असून उत्पन्न राहील पण खर्चही वाढलेले असतील. अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. कर्ज, हप्ते किंवा कर यासंबंधी योग्य नियोजन करा. गुंतवणुकीबाबत फारसा धोका घेऊ नका. बचतीकडे लक्ष दिल्यास महिन्याच्या शेवटी आर्थिक ताण कमी होईल. सिंह राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने थकवा, डोकेदुखी व पचनाशी संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो. कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा येऊ शकतो. नियमित झोप, पाणी पिणे आणि हलका आहार घेणे आवश्यक आहे. योग, प्राणायाम किंवा सकाळची शांतपणे चाल आरोग्यास फायदेशीर ठरेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला योग्य वेळी घ्या. सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 आणि 9. शुभ रंग आहे केशरी व सोनेरी. शुभवार आहे रविवार व मंगळवार. शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर. व सिंह राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सूर्याला तांब्याच्या भांड्यात 1 तांब्या भरून पाणी अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळेला जप करा. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल, अडथळे कमी होतील आणि कार्यक्षेत्रात यश मिळण्यास मदत होईल. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात बुध ग्रहाचा प्रभाव विशेष राहणार असून बुध हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे सूर्य आणि बुध युतीमुळे बुधादित्य योग तयार होत असून बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता, संवाद कौशल्य वाढवण्याची उपयुक्त ठरेल. मंगळाचा दृष्टिकोन थोडा तणाव निर्माण करू शकतो, पण गुरुग्रहाची कृपा असल्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळेल. शनीचा प्रभाव संयम आणि शिस्त शिकवणारा ठरेल. त्यामुळे हा आठवडा एकंदरच कन्या राशीच्या जातकांना विचारपूर्वक पावले उचलायला शिकवणारा आहे. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांसाठी आठवडा जबाबदारीने भरलेला असून कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमची कार्यक्षमता वरिष्ठांच्या लक्षात येईल. ऑफिसमध्ये कागदपत्रे, रिपोर्टिंग, अकाउंट्स आणि विश्लेषणात्मक काम करणाऱ्यांसाठी विशेष प्रगतीचा काळ आहे. काही जणांना नवीन प्रोजेक्ट किंवा बदलीचे संकेत मिळू शकतात. सहकाऱ्यांशी संवाद स्पष्ट ठेवा, गैरसमज टाळा. व्यवसाय करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांसाठी आठवडा नियोजनाचा असून तात्काळ मोठा नफा न मिळाला तरी दीर्घकालीन फायद्याचे निर्णय घेण्याची संधी या आठवड्यात तुम्हाला मिळेल. जुने ग्राहक परत येतील, नवीन संपर्क तयार होतील. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा. कर्ज, गुंतवणूक किंवा विस्तार याबाबत घाई करू नका. बुधाचा प्रभाव असल्याने लेखी व्यवहार नीट तपासूनच करा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने चांगला असून लक्ष केंद्रित राहील व समजून अभ्यास करणाऱ्यांची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, मेडिकल, इंजिनिअरिंग, अकाउंटिंग किंवा संशोधनाशी संबंधित विद्यार्थ्यांना विशेष फायदा होईल. मात्र अभ्यासात अतिपरिपूर्णतेच्या नादात वेळ वाया घालवू नका, याची काळजी घ्या. नियमित वेळापत्रक पाळल्यास उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवनात संवादाची गरज भासेल. लहान सहान गोष्टींवरून गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. शांतपणे चर्चा केल्यास प्रश्न सुटतील. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्यांना हा आठवडा परिपक्वतेचा आहे. नात्याबाबत गंभीर चर्चा होऊ शकते. काही जणांसाठी नातेसंबंध पुढच्या टप्प्यावर जाण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलित असून उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखण्याची गरज आहे. अचानक खर्च येऊ शकतात. विशेषतः आरोग्य किंवा घराशी संबंधित गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. जुन्या अडकलेल्या पैशांची वसुली होण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासूनच तगादा लावा. बजेट नियोजन केल्यास आर्थिक तणाव कमी करू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात पचनसंस्था, आम्लपित्त, गॅस किंवा मानसिक ताण याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वेळेवर जेवण घ्या, पुरेशी झोप घ्या, भरपूर पाणी प्या आणि सतत विचार करण्याची सवय थोडी कमी करा.
योग, प्राणायाम किंवा चालण्याचा व्यायाम तुम्हाला फायदेशीर ठरेल. जुन्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, त्यामुळे तुम्ही तुमचं आरोग्य समतोल राखण्यास यशस्वी व्हाल. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवा, शुभ वार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी तुळशीच्या पानावर थोडा गूळ ठेवून ते गणपतीला अर्पण करा आणि ओम बुधाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. त्यामुळे बुद्धी, निर्णयक्षमता वाढेल आणि येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल. तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्य धनुराशीत असून तो तुमच्या 3ऱ्या भावातून प्रवास करत आहे. बुध व शुक्र युतीमुळे संवाद, समजूतदारपणा आणि सौंदर्यविषयक गोष्टींना विशेष महत्त्व प्राप्त होईल. चंद्राची स्थिती मध्य आठवड्यात मानसिक चढउतार दाखवू शकते. शनीचा प्रभाव जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी दीर्घकालीन स्थिरता देणारा आहे. या आठवड्यात घेतलेले निर्णय भविष्यात तुम्हाला उपयोगी ठरतील. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यात वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. तुमचे काम चांगले असले तरी त्याची योग्य मांडणी करणे आवश्यक आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. बदल किंवा ट्रान्सफरची चर्चा होऊ शकते. सरकारी किंवा कायदेशीर क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा आठवडा अनुकूल आहे. व्यवसायात भागीदारीविषयक निर्णय काळजीपूर्वक घ्या. जुन्या क्लायंटशी संपर्क पुन्हा मजबूत होतील. मार्केटिंग, डिझाईन, फॅशन, सौंदर्य प्रसाधनं, मीडिया आणि कन्सल्टन्सी क्षेत्रात काम करणाऱ्या तूळ राशीच्या जातकांना नवीन संधी मिळतील. नवीन गुंतवणूक करताना घाई करू नका. आठवड्याच्या शेवटी आर्थिक व्यवहार सकारात्मक होतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासातील गोंधळ दूर करणारा असून मन एकाग्र ठेवले तर अपेक्षेपेक्षा जास्त चांगले यश मिळवू शकाल. कला, कायदा, मॅनेजमेंट, डिझाईन आणि कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी ह्या आठवड्यात विशेष लाभ होणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सरावावर भर देणं आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि संवाद वाढणार असून जोडीदाराकडून मानसिक आधार मिळेल. प्रेमसंबंधात असलेल्यांना हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा असून जुन्या गैरसमजांचा निपटारा होऊ शकतो. अविवाहितांसाठी नवीन ओळखीची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा संमिश्र असून उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले राहतील, पण खर्चही वाढणार आहे, तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा. लक्झरियस वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. कर्ज किंवा उधारी शक्यतो टाळलेली बरी. बचतीकडे लक्ष दिल्यास महिन्याचा शेवट आनंददायक जाईल. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यात डोकेदुखी व झोपेची समस्या जाणवू शकते. थकवा देखील जाणवू शकतो. वेळेवर जेवण, पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. योग, प्राणायाम व ध्यान केल्यास मानसिक शांतता मिळेल. साखर आणि तेलकट पदार्थ आहारात शक्यतो कमी ठेवावेत. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे फिकट निळा व पांढरा, शुभ वार आहे शुक्रवार, शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर. व तूळ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी देवी लक्ष्मीचे पूजन करून ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळेला जप करा. शक्य असल्यास पांढऱ्या वस्तूंचे जसे की दूध, साखर, तांदूळ यांचे दान करा. यामुळे आर्थिक स्थिरता येईल, मानसिक शांतता लाभेल आणि नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल व तो वृद्धिंगत देखील होईल. वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीकडे संक्रमणाच्या स्थितीत असून त्याचा थेट परिणाम तुमच्या धनभावावर होत आहे. मंगळ तुमचा स्वामीग्रह असल्याने त्याची स्थिती तुम्हाला निर्णयक्षम, धाडसी आणि कधी हट्टी बनवू शकते. बुध शुक्र योगामुळे संवाद, करार आणि व्यवहार ह्यामध्ये चातुर्य आवश्यक ठरेल. चंद्राचे वारंवार बदलणारे स्थान भावनिक चढउतार देऊ शकते, त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा जबाबदारीचा आहे. वरिष्ठांकडून कामाचा ताण वाढू शकतो, परंतु त्याचबरोबर तुमच्या क्षमतेची दखल देखील घेतली जाईल. नवीन प्रोजेक्ट, बदली किंवा भूमिकांबद्दल चर्चा होऊ शकते. गुप्त राजकारण किंवा ऑफिसमधील अंतर्गत स्पर्धा ह्यापासून सावध राहा. शांतपणे आणि पुराव्यानिशी काम केल्यास तुमची बाजू भक्कम ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा संमिश्र फल देणारा असून जुने व्यवहार पूर्ण होतील. नवीन गुंतवणूक करताना मात्र घाई करू नका. भागीदारी व्यवसायात गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक आहे. आयात निर्यात, संशोधन, केमिकल, मेडिकल, गुप्त व्यवहार किंवा सल्लागार हा व्यवसाय करणाऱ्यांना ह्या आठवड्यात विशेष संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणारा असून अभ्यासात मन रमत नसल्यास ध्यान, योग व वेळापत्रकात बदल उपयोगी ठरेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. संशोधन, विज्ञान, मानसशास्त्र आणि गूढ विषय शिकणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे.
परंतु आळस टाळणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनामध्ये गैरसमज, संशय आणि संवादातील तुटवडा हा तुम्हाला त्रासदायक ठरवू शकतो. जोडीदाराशी स्पष्ट आणि शांत संवाद ठेवल्यास परिस्थिती सुधारेल. प्रेमसंबंधात असल्याने अतिअपेक्षा ठेवू नये. जुन्या गोष्टी उकरून काढल्यास वाद वाढू शकतो. संयम आणि विश्वास हे या आठवड्याचे प्रमुख सूत्र आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा थोडासा खर्चिक असला तरी अचानक खर्च, आरोग्यविषयक खर्च व घरगुती गरजा ह्यावर पैसे खर्च होऊ शकतात. मात्र अडकलेले पैसे देखील ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. कर्ज देणे किंवा कर्ज घेणे ह्या दोन्ही गोष्टी ह्या आठवड्यात टाळा. आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यात पोटाचे विकार, रक्तदाब, ताणतणाव किंवा झोपेची समस्या त्रास देऊ शकते. मसालेदार आणि तेलकट अन्नपदार्थ टाळा. नियमित पाणी प्या. पुरेशी झोप घ्या. त्यामुळे तुमचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहील आणि येणाऱ्या तक्रारी तुम्ही सहज दूर करू शकाल. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे गडद लाल व मरून. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 21 व 25 डिसेंबर. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे 3 पाठ करा व हनुमंताला 1 लाल फूल अर्पण करा. शक्य असल्यास मसूर डाळ किंवा लाल वस्तू दान करा. त्यामुळे मानसिक स्थिरता वाढेल आणि येणारे अडथळे आपोआप कमी होतील. धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करत असल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता वाढलेली दिसेल. गुरुग्रहाचा अनुकूल प्रभाव तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणेल आणि दीर्घकालीन योजनांवर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा देईल. बुध आणि शुक्र यांचा संयोग संवाद कौशल्य वाढवणारा ठरेल. त्यामुळे तुमच्या बोलण्याचा समोरच्यांवर चांगला प्रभाव पडेल. काही दिवस मानसिक अस्थिरता जाणवू शकते, परंतु योग्य दिशेने विचार केल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. नवीन संधी ओळखण्याची दृष्टी या आठवड्यात विशेष तीव्र राहील. नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढताना दिसतील. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त राहतील, परंतु तुमची कार्यपद्धती आणि प्रामाणिकपणा तुम्हाला वेगळं स्थान मिळवून देईल. काहींना नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त कामाची संधी मिळू शकते. बदलीची इच्छा असलेल्यांसाठी मुलाखती किंवा संपर्क सुरू होण्याची शक्यता आहे. संयम ठेवून निर्णय घेतल्यास भविष्यासाठी ते निर्णय फायदेकारक ठरतील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजनाचा असून अचानक निर्णय टाळून आधी केलेल्या योजनांवर लक्ष केंद्रित करा. भागीदारी व्यवसायात संवाद स्पष्ट केल्यास गैरसमज टाळता येतील. जुने अडकलेले व्यवहार हळूहळू मार्गी लागतील. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या. ऑनलाईन शिक्षण, प्रवास व सल्लागार क्षेत्रातील व्यावसायिकांना विशेष फायदा या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात स्थिरता देणारा असून मन विचलित होण्याची शक्यता असली तरी योग्य वेळापत्रक ठेवल्यास अभ्यासात चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळण्याची चिन्हे या आठवड्यात आहेत. शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून मिळणारा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आत्मविश्वास वाढेल, परंतु अति आत्मविश्वास टाळणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये संवादाची भूमिका महत्त्वाची राहणार असून जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलल्यास जुन्या गैरसमजांवर तोडगा निघू शकतो. काही वेळा मतभेद संभवतात, परंतु समजूतदारपणा दाखवल्यास नातं अधिक मजबूत होईल. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या व्यक्तींना नात्याबाबत स्पष्टता येईल. नवीन नात्याची सुरुवात काहींसाठी शक्य आहे, पण भावनांवर नियंत्रण ठेवणं देखील गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम ते चांगल्या स्वरूपात असून उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. तुम्ही किती कमावता ह्यापेक्षा तुम्ही किती बचत करता हे महत्त्वाचं आहे. अनावश्यक खरेदी टाळल्यास आर्थिक संतुलन राखता येईल. जुनी देणी किंवा थकीत रक्कम मिळण्याची शक्यता ह्या आठवड्यात असून गुंतवणूक दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. मात्र कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना त्यातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना हा आठवडा सावधगिरीचा असून थकवा, पचनाशी संबंधित तक्रारी तसेच डोकेदुखी जाणवू शकते. दिनचर्या व्यवस्थित ठेवा. पुरेशी झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या. तसेच मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि चालणे हे तुम्हाला फायदेकारक ठरेल. हे केल्यामुळे तुमची तब्येत चांगली राहून मानसिक व शारीरिक सामर्थ्य तुम्ही मिळवू शकाल. दुर्लक्ष केल्यास किरकोळ त्रास तुम्हाला जाणवू शकतो. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे पिवळा व जांभळा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे
21 व 25 डिसेंबर व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी पिवळ्या फुलांनी श्री गुरुदेव किंवा विष्णूची पूजा करा आणि ओम गुरवे नमः हा मंत्र 108 वेळेला जपा. यामुळे मानसिक स्थैर्य, योग्य निर्णयक्षमता आणि भाग्यवृद्धी होण्यास मदत मिळेल. मकर राशी. या आठवड्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीकडे प्रवेशाच्या स्थितीत असल्यामुळे तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा आणि नव्या चक्राच्या तयारीचा काळ आहे. शनी मीन राशीत असल्यामुळे तुमच्या निर्णयांमध्ये गांभीर्य, शिस्त आणि दूरदृष्टी वाढलेली दिसेल. बुध शुक्र युतीमुळे संवाद कौशल्य सुधारेल, पण शब्दांचा वापर जपून करणे आवश्यक आहे. राहू केतूचा प्रभाव अंतर्मुखता वाढवणारा ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा हळूहळू पण स्थिर प्रगती करणारा आहे. वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढू शकतात. काहींना अतिरिक्त काम दिले जाईल, पण त्यातून भविष्यातील पदोन्नतींची बीजे रोवली जातील. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना घाई न करता योग्य संधीची वाट पाहणे आवश्यक आहे. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहणे तुम्हाला हितकारक ठरेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा धोरणात्मक निर्णयाचा असून मोठ्या गुंतवणुकीपूर्वी सर्व कागदपत्र नीट तपासणे अत्यंत आवश्यक आहे. जुने थकलेले पैसे या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच मात्र तगादा लावणं आवश्यक आहे. भागीदारीत व्यावसायिक पारदर्शकता ठेवल्यास फायदा होईल. नवीन प्रकल्प सुरू करण्यापेक्षा नियोजनावर भर द्या. विद्यार्थ्यांना हा आठवडा एकाग्रता वाढवणारा असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकतो. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. मोबाईल व सोशल मीडियाचा अतिरेक टाळल्यास अभ्यासाची गुणवत्ता सुधारेल. वैवाहिक जीवनामध्ये जबाबदाऱ्यांमुळे थोडासा ताण जाणवू शकतो, पण संवाद ठेवल्यास गैरसमज दूर होतील. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणारा आहे. जुन्या वादांवर ह्या आठवड्यात पडदा टाकण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संयमाचा असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घर, वाहन किंवा जमीन यासंबंधी खर्चाचा विचार पुढे ढकलणे योग्य राहील. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात फायदा होईल. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना पाठीचा कणा, गुडघे किंवा सांधेदुखी याकडे लक्ष द्यावे लागेल. थंडीमुळे सर्दी खोकल्याचे त्रास होऊ शकतात. नियमित चालणे, योग्य व पुरेशी झोप घेतल्यास फायदेशीर ठरेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान व प्राणायाम उपयुक्त ठरेल. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे गडद निळा व राखाडी. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी शनी मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यामुळे येणारे अडथळे कमी होतील, मन स्थिर राहील आणि कार्यसिद्धीचा मार्ग मोकळा होईल. कुंभ राशी. या आठवड्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीकडे संक्रमणाच्या तयारीत असल्याने कुंभ राशीच्या व्यक्तींना अंतर्मुख करणारा काळ जाणवेल. शनीचा स्वगृही प्रभाव तुम्हाला संयम, शिस्त आणि दीर्घकालीन विचार देईल. बुध शुक्र युतीमुळे मित्रमंडळी, नेटवर्किंग आणि सामाजिक संबंध अधिक सक्रिय राहतील. गुरुचा लाभदायक दृष्टिकोन तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मदत करणारा ठरेल. मात्र कोणताही निर्णय घेताना घाईने करू नका. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा स्थिरतेचा असून कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु वरिष्ठांकडून विश्वासही मिळेल. काही जणांना नवीन प्रोजेक्ट, टीम बदल किंवा अतिरिक्त काम मिळण्याची शक्यता आहे. ऑफिस पॉलिटिक्सपासून स्वतःला दूर ठेवा. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी कागदपत्रे, मजुरी किंवा प्रलंबित फाईल्स पुढे सरकतील. व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांना दीर्घकालीन गुंतवणुकीवर विचार करण्याची संधी मिळेल. नवीन पार्टनरशिप करताना कायदेशीर बाबी तपासून पहा. जुन्या ग्राहकांशी संबंध सुधारतील. ऑनलाईन टेक्नॉलॉजी, कन्सल्टिंग किंवा सेवा क्षेत्रातील व्यवसायात प्रगती जाणवेल. अचानक मोठा नफा अपेक्षित न ठेवता हळूहळू वाढीवर भर द्यावा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात एकाग्रता वाढवणारा असून कठीण विषय समजायला लागतील. मात्र आळस आणि वेळेचे नियोजन न केल्यास मोठे नुकसान होऊ शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी सराव वाढवणं आवश्यक असून उच्च शिक्षण किंवा परदेश शिक्षणाबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा असून जोडीदाराशी मनमोकळे बोलल्यास गैरसमज दूर होतील. काही जुने वाद संपण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे.
प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या खोल जाणारा असून नवीन नात्याची सुरुवात हळूवारपणे करा. अहंकार टाळल्यास नाते अधिक मजबूत होईल. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम स्वरूपाचा असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घर, वाहन किंवा मोठ्या खरेदीबाबत कुठलेही निर्णय पुढे ढकललेले बरे. जुने पैसे येण्याची शक्यता असून गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये थकवा, झोपेचा अभाव, पाठीचा किंवा सांध्यांचा त्रास जाणवू शकतो. नियमित चाला, प्राणायाम आणि पुरेशी विश्रांती घ्या. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान व योगा ह्यांचा उपयोग करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4, शुभ रंग आहे निळा, शुभवार आहे शनिवार, शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर. व कुंभ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी सकाळी स्नानानंतर शनिमंत्राचा जप करा, जो नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामात्रेण संभूतम तम नमामि शनैश्वरम. ह्या शनिमंत्राचा 108 वेळेला जप करा आणि गरजू व्यक्तींना काळे तीळ किंवा काळे उडीद दान करा. त्यामुळे अडथळे कमी होतील आणि मनाला स्थिरता मिळेल. मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात धनु राशीतील सूर्य गुरुच्या प्रभावामुळे मीन राशीच्या 10व्या भावावर विशेष परिणाम करणार आहे. चंद्राची स्थिती वेळोवेळी लाभस्थान व कर्मस्थानाशी संबंधित राहिल्यामुळे कामकाजात गती येईल. बुध व शुक्र युतीमुळे संवाद, कौशल्य, कलात्मकता आणि आर्थिक व्यवहारात चतुराई वाढेल. शनीचा स्थिर प्रभाव जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी दीर्घकालीन लाभ देणारा ठरेल. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या जातकांसाठी आठवडा मेहनतीचा व फलदायक आहे. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढणार आहेत. काही जणांना नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात. सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना कागदपत्रे, नियम, शिस्त ह्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटी कौतुक किंवा सकारात्मक अभिप्राय मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजनबद्ध असून मोठे निर्णय घाईने घेऊ नका. जुने ग्राहक पुन्हा संपर्कात येऊ शकतात. भागीदारी व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवा, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात. ऑनलाईन सल्लागार, आध्यात्मिक, कला किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित व्यवसायात संधी वाढणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात एकाग्रता वाढवणारा असून स्पर्धा परीक्षा, लेखन, संशोधन किंवा कला विषयात उल्लेखनीय प्रगती दिसून येईल. मात्र आळस आणि विलंब टाळा. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. परीक्षेची तयारी करत असाल तर अभ्यासाची निश्चित वेळापत्रक आखणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि त्यामुळे तुमचं सहकार्य वाढणार असून एकमेकाशी असलेले संबंध देखील चांगले होणार आहेत. जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. किरकोळ मतभेद संवादाने सोडवता येतील. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनात्मक असून जुन्या आठवणी किंवा भावना पुन्हा जाग्या होऊ शकतात. अविवाहितांसाठी नवीन ओळखीची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा संमिश्र स्वरूपाचा असून उत्पन्नाचे स्थिर मार्ग राहतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घर, आरोग्य किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च होऊ शकतो. गुंतवणुकीचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. दोन्ही थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असून मानसिक थकवा, झोपेचा अभाव आणि पचनाशी संबंधित तक्रारी त्रासदायक ठरू शकतात. वेळेवर जेवा आणि विश्रांती घ्या. ध्यान, प्राणायाम आणि हलका व्यायाम घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3, शुभ रंग आहे हलका पिवळा व आकाशी, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 21 व 25 डिसेंबर. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी ओम गुरवे नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा आणि गरजूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा. यामुळे येणारे अडथळे कमी होतील आणि तुमचं मानसिक स्थैर्य वाढण्यास मदत होईल. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. जे कोणी पहिल्यांदाच आमच्या चॅनेलवर येऊन हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना कृपया विनंती करतो की चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना.